सोलापूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। तरुणीला स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे। या घटनेत रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली होती। या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत। शनिवारी सकाळच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला। या अपघातात 17 वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे हिचा मृत्यू झालाय। या घटनेने कांबळे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। 11वीत शिकणारी 17 वर्षीय भाग्यश्री ही कोंडी इथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघाली होती। यावेळी कॉलेजला जाण्यासाठी भाग्यश्री रिक्षा क्रमांक MH13 CT 9479 मध्ये बसली होती। या रिक्षातून प्रवास करत असताना सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने मागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली होती। मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून बाहेर पडल्याने भाग्यश्री सर्व्हिस रस्त्यावर आपटली। यामुळे तिचा मृत्यू झाला। रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय 19 ही या अपघातात गंभीर जखमी झालेली आहे। तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झालेली आहे। अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले वय 14 हा 8वीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथ कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी आहे। भाग्यश्रीचे वडील हे शासकीय सेवेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून त्यांना फक्त 2 मुलीच आहेत। त्यापैकी भाग्यश्रीचा आता दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच सिव्हिलमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती।